नमस्कार मित्रांनो, बँकेचा एक मेसेज आला आहे की ज्यामध्ये पीक कर्ज भरा अशा पद्धतीचा मेसेज आहे आणि त्या अनुषंगाने थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न करतो की प्रत्येकाला सध्या बँकेच्या माध्यमातून फोन येत आहेत की आपण जे काही थकीत कर्ज आहे, पीक कर्ज आहे ते भरून घ्यावं आणि होणारी कारवाई टाळावी वगैरे वगैरे अशा पद्धतीचे ते एक संदर्भ आहे मेसेजला. परंतु शेतकऱ्यांची समस्या अशी आहे की आपल्याकडे जे काही पीक कर्ज भरायचे त्यासाठी लागणारा जो निधी आहे किंवा पैसा आहे तो नाही आहे आणि त्यामुळे आपण पीक कर्ज भरू शकत नाही. पण त्याचे परिणाम काय होतात तर बँका एक वर्ष संपल्याच्या नंतर, अवधी संपल्याच्या नंतर आपलं खातं मग NPA मध्ये वगैरे जातं, 2-3 वर्ष नाही भरल्याच्या नंतर आधी प्रथम थकतमध्ये जातं आणि ही सगळ्या प्रक्रिया होतात. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सिबिल खराब होतं आपलं आणि मग पुन्हा भविष्यामध्ये अजून कुठपर्यंत कर्ज मागायला गेलं तर हे कर्ज आपल्याला मिळत नाही, आपल्याकडे दाम नाही म्हणून आपण ते भरू शकत नाही. आणि दुसरं कर्ज घ्यायचं म्हटलं तर ह्याच्यामुळे जे काही सिबिल खराब झालंय त्यामुळे दुसरीकडलं कर्ज मिळत नाही आणि मग एक दुष्ट चक्रामध्ये शेतकरी अडकतो. आता ह्याच्यामध्ये सरकारचा जो काय दोष आहे तो काय दोष आहे आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. सरकारनं अगदी आत्ता यावेळेला जर पाहिलं आपण तर विधानसभेच्या प्रचारादरम्यान सरकारनं ह्या सरकारमधल्या लोकांनी सांगितलं, प्रत्येक पक्षानं सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू, कर्जमाफी देऊ. मला वाटतं आत्ता जे सरकार आहे त्या लोकांनी तर इथपर्यंत जाऊन सांगितलं की कर्जमाफी तर देऊ पण आम्ही खास शेतकऱ्यांचा जो काही सातबार आहे तो कोरा करू, जे काय कर्ज असेल ते नील करू, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग आता अतिशय मोठ्या प्रचंड अशा बहुमतानं हे सरकार आलं. भाजप असेल, एकनाथ शिंदे शिवसेना असेल, अजित पवार राष्ट्रवादी असेल आणि ह्या सर्वांनी मिळून हे सरकार स्थापन केलंय. आता बँका फोन करतायत परंतु जे सरकारनं इलेक्शनच्या काळामध्ये या लोकांनी जे काही शब्द दिला होता तो शब्द ते सध्या पाळतायत का तर नाही असं म्हणता येईल. त्याच्या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून ह्यांची कुठलीही पावलं उचलताना दिसत नाहीयेत. आणि मग सरकारचा यामध्ये दोष आहे असं मी म्हणतो. का तर तुम्ही शेतकऱ्याला आशेला लावलेला आहे. जे शेतकरी वेल आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे ते भरतील ही पैसे, परंतु ज्यांच्याकडे पैसा नाही, अडचणी आहेत, अशा शेतकऱ्याला आशा आहे की सरकार आता आपलं कर्ज माफ करेल. आणि मग त्याच्यामध्ये आणखी एक गणित पुढे जाऊन कसं असतं की रेग्युलरचं कर्ज ते माफ होत नाही कडे, मग आपण ते थकीत टाकलं पाहिजे अशी मानसिकता बऱ्याच शेतकऱ्यांची होते. अडचणीतून होते पण एक समाधान असतं की सरकार माफ करेल आणि त्यातून ते कर्ज भरत नाहीत. बऱ्याच लोकांची खरीच अडचण, फार मोठी अडचण असं असते की इच्छा आहे भरायची पण भरू शकत नाही, असे पण लोक भरत नाहीत. आणि मग सरकारनं आशा लावायचं काय यासाठी? जर तुम्हाला कर्जमाफी द्यायची नव्हती, तुम्ही आश्वासन दिलं कशाला? मग आश्वासन दिलंय तर तुम्ही सत्तेमध्ये बसलायत, आता तुम्ही कर्जमाफी दिली पाहिजे. कर्जमाफीचा आकडा का फार मोठा नाहीये. आज महाराष्ट्रामधले घोटाळे जर पाहिले तर एका मतदारसंघ मंत्रालयामध्ये कोट्यावधी रुपयांचे घोटाळे होत आहेत. शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची म्हणजे का फार मोठा आकडा होत नाही, परंतु तेवढ्याच्या छोट्याशा तुटपुंज्या मदतीमुळे सरकार शेतकरी आणखीन थोडा त्याला एक पाठबळ मिळतं, हातभार मिळतो आणि तो आपल्या संसारामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, शेतीचं चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळं बँकेला कळवणार आहे मी की आपण सरकारपर्यंत हा मेसेज पोहोचवा की संबंधित शेतकऱ्यांनी असं आम्हाला कळवलेलं आहे की सरकार आमचं कर्ज माफ करणार आहे, ते भरणार असल्यामुळं सरकारकडून आपण तशा पद्धतीची मागणी करावी. आता बँक मॅनेजर ह्या गोष्टीला रिस्पॉन्स करेल का? तर करणार नाही, परंतु आपल्या बाजूला हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. किमान आपल्याला बँकेत पण जाणं शक्य नसेल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, हेमंत या सगळ्या गोष्टीतून आपण हा संदर्भ देणं गरजेचं आहे की सरकारनं कर्जमाफी करतो असं म्हटलं होतं. आता बँका आम्हाला कर्ज मागतायत, कर्ज फेडीसाठी सिस्टीमवर आमच्या मागला लागलेला आहे आणि सरकारनं या बाबतीमध्ये, सरकारमधील मंत्र्यांनी या बाबतीमध्ये काहीतरी स्टेटमेंट करणं गरजेचं आहे जेणेकरून बँकाला थांबतील आणि आपल्याला जेव्हा केव्हा हे कर्ज माफ करायचं असेल येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये तो सरकारनं घोषित करावा आणि हे कर्जमाफी संदर्भामधला महत्त्वाचा निर्णय घ्यावा. अशा पद्धतीचे चळवळ आता सोशल मीडियाच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे. आपण साईडला मेसेज बघत असाल, ह्या अशा पद्धतीचे मेसेज येतात. तर आता आपण जर बँकेला कळवलं की आम्ही कर्ज हे भरू शकत नाही, तुम्ही सरकारकडून अशा पद्धतीचे सरकारनं आम्हाला शब्द दिला होता की सत्तेमध्ये आल्याच्यानंतर आम्ही कर्ज माफ करू, ते लोक सत्तेमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून घ्या, तर बँक आपल्याला रिस्पॉन्स करणार नाही. त्यामुळं बँकांना हे अशा पद्धतीने कळवा. परंतु त्याचबरोबर असं मला वाटतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, जे काही असेल यूट्यूब वगैरे, ह्या सगळ्या माध्यमातून आपण एखादा ही चळवळच पुढे आणणं गरजेचं आहे. सगळ्यांची मागणी पुढे येणं गरजेचं आहे की एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी आणि देवेंद्र फडणवीस भाजप
ह्या सर्वांनीच शब्द दिला होता की आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर कर्जमाफी देऊ. तर आपण आता कर्जमाफी द्यावी. बँका आमच्या पाठीमागे लागलेले आहेत. दररोज अधिकारी आमच्या घरला येतात, मॅसेज येतात, पत्र येतात आणि आमचं कर्ज माफ करण्यासंदर्भातला निर्णय सरकारनं घ्यावा. तशा पद्धतीची कुठली तर स्टेटमेंट तरी सरकारनं द्यावं जेणेकरून बँका जी काही कर्ज वसुलीसाठी मागणी करत आहेत ते थांबतील आणि आमच्या कर्जमाफी संदर्भातला कुठला तरी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय होऊ शकेल. या अनुषंगानं मागणी करणं गरजेचं आहे. मग सरकार सांगेल आम्ही कर्जमाफी करतो किंवा नाही करतो की मग नेहमीप्रमाणे आम्ही शब्द दिलाच नाही असं म्हणतात. ते काय म्हणतात पाहता येईल आपल्यालाही कळून चुकेल की सरकार कुठलेही राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला कसं मूर्खात काढतात तर आपण कसं मूर्खात निघतो हे तर आपल्याला कळेल. किमान नसेल तर आपल्या मागणीमुळं सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करून ह्या कर्जमाफीवरती कुठला तरी निर्णय घेऊ शकेल. त्यामुळे आता हे मार्च एंडिंग असल्यामुळे सगळ्याच बँका आपल्याला पाठपुरावा करणार आहेत कर्जमाफी कर्ज वसुलीसाठी. तर त्यावेळेला बँकांनाही आपण अशा पद्धतीचं कळवणं गरजेचं आहे आणि सरकारकडे सुद्धा अशा पद्धतीची मागणी आता करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता जरी हा आपण माफी संदर्भातला विषय सरकारनं घ्यावा म्हणून मागणी करत असलो तरी दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण कर्ज थकवतो त्यावेळेस आपलं सिबिल खराब होतं आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही व्यवसाय करायचा आहे, बँकेच्या कर्जाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तर ते कर्ज मिळत नाही. त्यामुळं आपली कुवत असेल तर आपण कर्ज भरून घ्यायला हरकत नाही. परंतु कुवत नसेल तर ह्या पद्धतीने चळवळ उभी व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर सरकारकडील मधील कोणत्या मंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांनी या बाबतीमधलं स्टेटमेंट करणं आवश्यक आहे. ते केलं तरच बँका ह्या थांबतील. पण थांबूनही प्रश्न नाही भेटत तर शेवटी सिबिल वगैरे खराब करण्याचा त्याचा राहणारच आहे. सिबिल खराब होऊ नये यासाठी आपण कर्ज तर भरून घेणं मस्ट आहे. पण त्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय सरकारनं घ्यावा यासाठी लवकरात लवकर एक ही मोहीम पुढे येणं गरजेचं आहे. मी माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, अगदी व्हॉट्सअपवरती सुद्धा ह्या व्हिडिओचा प्रसार करतोय, शेअर करतोय जेणेकरून सगळ्यापर्यंत ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. सर्वांच्या पोस्ट पडणं गरजेचं आहे की कर्जमाफी संदर्भामध्ये शासन काय निर्णय घेणार आहे. आपल्यालाही या बाबतीमध्ये काय वाटतं हे निश्चितपणे कमेंटला कळवा आणि कमेंटला तर कळवाच, हा व्हिडिओ इतरांना पण पोहोचवा सुद्धा. परंतु तुम्ही स्वतः काही पोस्ट करून जिथं कुठं आपलं अकाउंट असेल सोशल मीडियावरती तिथं पोस्ट करून सरकारला ह्या गोष्टीची मागणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.